Hello students, myself Kiran Jadhav. Today we have start next chapter number 7, energy flow in an ecosystem. In this chapter we have seen that the food chain and food web, the energy pyramid, biogeochemical cycle, carbon, oxygen and nitrogen cycle. These are the different cycles. Now looking back, this is our previous knowledge. What is meant by ecosystem? परिसंस्था आपण कशाला म्हणणार आहेत तर बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स देअर म्युच्युअल इंटरॅक्शन आर कॉल्ड इकोसिस्टीम which are the different types of ecosystem. Last year we have seen that two types of ecosystem, one is terrestrial and second is aquatic म्हणजे जलीय, जमिनीवरची परिसंस्था आणि पाण्यातील परिसंस्था. How do interaction takes place between biotic and अबायोटिक फॅक्टर्स ऑफ अँड इकोसिस्टीम. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमधलं कशा पद्धतीने आपण त्यांच्यातलं आंतरक्रिया दाखवू शकतो तर लॉट ऑफ एक्झाम्पल वी हॅव गिवन हिअर. अबायोटिक फॅक्टर मीन्स हीट, लाईट, ह्युमिडिटी, टेम्परेचर एक्सेट्रा. आता अगदी साधं सिंपल उदाहरण जर आपण घेतलं तर प्लांट ग्रो होते. डझंट इट? ट्री जेव्हा ग्रो होतो तर तो सपोर्टसाठी सॉईल घेतो. सॉईलमधले मिनरल्स, वॉटर्स, अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते त्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी इसेन्शियल आहेत. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ॲपलचं. तर ॲपल आपल्याला मोस्टली काश्मीर, हिमाचल प्रदेश वगैरे दिसून येतात कारण त्यांना तिथलं कोल्ड एन्व्हायरमेंट गरजेचं आहे. ग्रेप्स जे आहेत ते नाशिकमध्येच दिसून येतात, तिथलं टेम्परेचर त्याला म्हणजे नेचरमधलं जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत तिथलं हीट असेल, टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल त्यानुसार आपल्याला काय करता येतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं काय म्हणजे इंटरॅक्शन साधता येतं. अशा पद्धतीने बायोटिक अँड अबायोटिक दोघांपासून आपली परिसंस्था तयार झालेली आहे. नाव एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम. कशा पद्धतीने एनर्जी फ्लो होते? वी हॅव ऑलरेडी लर्न द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स according to the mode of nutrition into producer, consumer, saprotrophs means saprophyte and decomposers. Mode of न्यूट्रिशन, पोषणाचे प्रकार. मग पोषणाच्या प्रकारावरून कोणकोणते प्रकार आहेत तर प्रोड्युसर आहेत म्हणजे जे अन्न निर्माण करतात, फॉर एक्झाम्पल ग्रीन प्लांट्स आहेत. कंझ्युमर भक्षक ज्याला आपण म्हणतो. सॅप्रोफाइट्स म्हणजे मृतोपजीवी आणि डिकम्पोजर्स म्हणजे अगदी शेवटचा विघटक जो आहे. अशा पद्धतीने अनेक प्रकारचे मोड ऑफ न्यूट्रिशन्स आहेत. कन्सिडर द व्हेरियस ट्रॉपिक लेवल ऑफ द इकोसिस्टीम अराउंड यू ॲज गिवन बिलो. डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम वी आर गिवन हिअर. सी वन बाय वन. फर्स्ट प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर इज ऑल्सो कॉल्ड हर्बिव्होरस, शाकाहारी ज्याला आपण म्हणतो. ग्रासहोपर्स, स्क्विरल, एलिफंट्स एक्सेट्रा दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन द ग्रीन प्लांट्स ऑर ऑटोट्रॉप्स. प्रायमरी कंझ्युमर प्राथमिक भक्षक फक्त आणि फक्त काय खाणारे? ग्रीन प्लांट्स मीन्स प्रोड्युसर. सेकंडरी कंझ्युमर्स त्याला आपण कार्निव्होरस पण म्हणतो म्हणजे मांसाहारी. फ्रॉग, आऊल, फॉक्स एक्सेट्रा दिस कंझ्युमर यूज हर्बिव्होरस ॲज देअर फूड. हे जे सेकंडरी कंझ्युमर हे कुणाला खाणार म्हणजे यांचं भक्षक कोण राहणार आहेत? हर्बिव्होरस राहणार आहेत. नाव अपेक्स ऑर टॉप कंझ्युमर म्हणजे सर्वोच्च भक्षक ज्याला आपण म्हणतो. मग नाव टायगर, लायन एक्सेट्रा दिस कंझ्युमर आर द अपेक्स ऑर टॉप कंझ्युमर्स. नो अदर ॲनिमल फीड ऑन टॉप कंझ्युमर. वाघ, सिंह यांना कोणीही खात नाही. दिस इज इम्पॉर्टंट फॅक्ट. नाव ऑमनिव्होरस. ऑमनी मीन्स मिक्स कंझ्युमर, मिश्राहारी ज्यांना आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग ऑर मंकी, दॅट टाइप्स ऑफ ॲनिमल्स आर ओमनिव्होरस ऑर मिक्स कंझ्युमर्स. म्हणजे काय? उभयाहारी किंवा मिश्रहारी ज्याला आपण म्हणतो म्हणजे ते काय खाणार आहेत? हरित वनस्पती पण खाणार आहेत आणि मांसाहारी करणार आहेत म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी मिक्स ते खातात या पद्धतीने. नाव फूड चेन अँड फूड वेब. हा अतिशय छान भाग आहे, समजून घेऊयात. ऑब्झर्व फिगर 7.1 अँड एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन द कंपोनंट्स. सी फिगर 7.1. डझंट इट?
and explain this figure. Now what will happen? Look here, this is the solar sun. Now this green plant accept this solar and takes place here photosynthesis, produce their food, eat this food by grasshopper. हे हरित पानं फुलं वनस्पतीचे कोण खाणारे? ग्रासहॉपर. फ्रॉग कुणाला खाणारे? ग्रासहॉपरला. नाव दिस स्नेक ईट बाय फ्रॉग and after this is territorial and this hawk or kingfisher type animal eat the snake. After death of this hawk, this is body decay used by saprophyte, and after the bacteria like fungi, different types of bacteria decompose their body, and again it becomes to the soil, air and water. In this way we explain this interrelationship between these components. Construct four chain like the one shown in figure 7.1. आता जसं आपण इथे एक्सप्लेन केली ही फूड चेन, अशा अजून तुम्हाला डिफरंट टाईप्सच्या फूड चेन तयार करायला सांगितलेल्या आहेत की ज्या आपण काय करू शकतो डझंट इट. आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या अगदी सिंपल फार्मरचा जर आपण विचार केला तर शेतामध्ये तर ग्रेन कोण खातो? रॅटला कोण खातो? स्नेकला कोण खाणारे? हॉक टाईप ॲनिमल खाणारे. स्मॉल फिश पॉन्डमधल्या ग्रीन प्लांट स्मॉल फिश खातो, स्मॉल फिशला बिग फिश खातो, बिग फिशला अगेन किंगफिशर किंवा हॉक खातो. कितीतरी तुम्ही काय करू शकतात? आपल्या अराउंडच्या वेगवेगळ्या फूड चेन तयार करू शकतात. अजून एखादी सिंपल जर फूड चेन सांगायची झाली तर अगेन ग्रासला कोण खाणारे? घोट, शीप खाणारे. आणि घोट आणि शीपला कोण खाणारे? टायगर, लायन. या पद्धतीने डिफरंट टाइप्स ऑफ फूड चेन वी टॉक in this way. Now interaction go on continuously between producer, consumer and saprophyte. बघा इथे आपण हे इंटरॅक्शन बघितलं होतं. प्रोड्युसर, दिस इज कंझ्युमर अँड दिस इज सॅप्रोफाइट. देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड द फूड चेन. यांचं हे जे इंटरॅक्शन आहे, प्रोड्युसर अन्न तयार करून देईल, डझंट इट. प्रत्येक साखळीमध्ये काय राहणार आहे? या पद्धतीने आपल्याला क्रम दिसतोच. प्रोड्युसर राहील, डिफरंट टाईप्स ऑफ भक्षक राहतील आणि नंतर काय राहणार आहे? डिकम्पोजर्स राहणार आहे. ईच चेन, दिस इज फूड चेन. ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4, 5 or more link. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels. Thus a food web is formed. फूड चेन आणि फूड वेबमधला महत्त्वाचा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. फूड चेनमध्ये प्रोड्युसर, कंझ्युमर अँड नंतर डिकम्पोजर्स राहणारच आहेत. आता फूड चेनमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ फूड चेन बघितल्यात, बरोबर आहे. ही याला खाणारे, याला हा खाणारे, याला हा खाणारे. पण ही 1, 2, 3, 4, 5 लेवल्सची. काही खूप सिंपल राहतील. फॉर एक्झाम्पल ग्रीन ग्रासला घोट खाते, गोटला टायगर खातोय, म्हणजे याच्यामध्ये फक्त 3च लेवल आल्यात. अजून एखादी वेगळी आपण बघू. स्मॉल फिशला बिग फिशने खाल्लं, बिग फिशला किंगफिशरने खाल्लं. इथे पण काय झाले? 3च झालेत. म्हणजे 3 लेवल, 3 किंवा 4 किंवा 4पेक्षा जास्त लेवलने काय होऊ शकतं? इंटरॅक्शन होऊ शकते आणि यालाच आपण फूड वेब म्हणणार आहोत. बघूया पुढे. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. एक्सप्लेन द फूड चेन ऑफ व्हेरियस इकोसिस्टीम विच यू हॅव स्टडीड लास्ट इयर. 8th स्टँडर्डला तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेन बघितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेल्या आहेत. कितीतरी फूड चेन तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. अगदी साधी आपल्या घरातली फूड चेन तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. आपल्या घरामध्ये समजा शुगरचे किंवा इतर छोटे छोटे ग्रेन जर राहिले तर त्यांना अँट वगैरे खातात. त्या अँटला थोडे मोठे इन्सेक्ट्स खातात. त्या इन्सेक्टला लिझार्ड खाते आणि लिझार्डला मग इतर बर्ड्स म्हणा किंवा मग कॅट वगैरे खाऊ शकतात. डिफरंट टाईप्स ऑफ फूड चेन अँड फूड वेब वी सी अराउंड अस नाऊ. अँड ऑर्गॅनिझम मे बी प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. डझंट इट. बघा, अँड ऑर्गॅनिझम मे बी प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम. एक भक्षक अनेक इतर सजीवांचा भक्ष्य असू शकतो. कशा पद्धतीने? बघा, फॉर एक्झाम्पल अँड इन्सेक्ट फीड अपॉन
Leaves of various plants, but same insect is the prey for different animals like frog, wall lizard, birds, etc. समजा एखादा छोटासा प्राणी आहे, इन्सेक्ट्स आहे, तो किती प्रकारचे पानं फुलं खाऊ शकतो, विविध झाडांचे खाऊ शकतो, डझंट इट. आता तो झाला प्रे. आता त्याच प्रेला इतर प्रेडेटर म्हणजे फ्रॉग खाऊ शकतो, लिझार्ड खाऊ शकतो, अनेक बर्ड्स खाऊ शकतात. In this is to shown in a figure. It will form an intricate web instead of a linear food chain. Such an intricate network is called a food web. एकच भक्ष्याला किंवा एकच लिवला एकच भक्ष्य खाऊ शकणार नाही आहेत. त्याला काय राहणार आहेत, अनेक प्रकारचे शाखा राहणार आहेत, अनेक जाळे तिथं तयार होणार आहेत. जसं की आता आपण इथं फूडमध्ये बघणार आहोत, त्याला आपण फूड वेब म्हणणार आहोत. जनरली फूड वेब आर फाउंड एव्हरीवेअर इन नेचर. एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी आहे, पृथ्वी आहे, मग अनेक प्रकारचे फूड वेब आपल्याला दिसणार आहेत. कशा पद्धतीने बघा, सी फिगर 7.2 व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इथे दिलेले आहेत आणि किती फूड वेब तयार होऊ शकतात आपण विचार करू शकतो. यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला थोडीशी लिस्ट त्यांनी तयार करायला सांगितलेली आहे, बघूया आपण. बघा, मेक अ लिस्ट ऑफ द व्हेरियस कन्झ्युमर ऑफ द इकोसिस्टीम अराउंड यू अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. पोषणाच्या प्रकारानुसार आपल्याला आपल्या इकोसिस्टीममध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची लिस्ट तयार करायला सांगितलेली आहे. पिक्चर ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आर गिवन इन फिगर 7.2. Alongside the figure, see various living organisms. Now construct a food web from those pictures. आता इथं आपल्याला काय करायचे, फूड वेब तयार करायचे. फूड वेब म्हणजे काय, फूड जाळ म्हणजे अन्न जाळं ज्याला आपण म्हणतो. म्हणजे एक 2 किंवा 3च लेव्हलची अन्न जाळं राहील असं नाही, अनेक प्रकारातील. फॉर एक्झाम्पल बघा, हे ग्रीन ग्रास आहे, ह्या ग्रासला स्क्विरल खाईल, ह्या स्क्विरलला हॉक खाऊ शकतो. ह्या ग्रीन ग्रासला रॅबिट खातोय, रॅबिटला हा फॉक्स खातोय, ह्या फॉक्सला हा टायगर खातोय. म्हणजे 4 लेव्हलची झाली, डझंट इट. म्हणजे अशा पद्धतीने आपण कितीतरी याच्यामध्ये काय करू शकतो, छोट्या छोट्या नेट तयार करू शकतो. म्हणजेच फूड वेब म्हणजे अन्न जाळं तयार होऊ शकतं. आणि प्रत्येक ठिकाणचं अन्न जाळं परत कसं राहणार आहे, पूर्ण नेचरमध्ये एव्हरीवेअर डिफरंट टाईप्स ऑफ फूड चेन अँड फूड वेब. नाऊ इज द नंबर ऑफ कंझ्युमर इन अ फूड वेब फिक्स? नो. प्रत्येक अन्नजाळामध्ये भक्षकांची संख्या निश्चित आहे का? नाही. जसं आता इथे आपण बघू शकतो, कितीतरी आपण अन्नजाळे तयार करू शकतो, तर राहणार आहे का? नाही. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन एन इकोसिस्टीम इफ ओनली वन टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ फूड फॉर सेव्हरल डिफरंट कन्झ्युमर्स इन दॅट इकोसिस्टीम? बघा, हे काय होणार आहे, थोडंसं भयानक होईल की नाही. एकच प्रकारचं भक्ष्य म्हणजे एकच प्रकारच्या भक्षकाने अनेक सजीवांनी जर खाल्लं तर परिसंस्थेवरती काय परिणाम होऊ शकतो. इफ ओनली वन टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इन ॲन इकोसिस्टीम फॉर्म द फूड फॉर सेव्हरल डिफरंट कन्झ्युमर देन देअर वूड बी द शॉर्टेज ऑफ द फूड. काय होऊन जाईल, अन्न संपून जाईल. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इफ द फूड रिक्वायर्ड बाय मेनी कन्झ्युमर इज फिनिश्ड then the number of consumer will also fall down due to starvation, doesn't it? काय होईल, त्याच्यामुळे अनेक प्राणी, पक्षी किंवा इतर परिसंस्थेचा सुद्धा काय होऊ शकतो, ऱ्हास होऊ शकतो. नाउ थर्ड, व्हाय इज बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी इन अ फूड वेब? अन्न जाळ्यामध्ये संतुलन का आवश्यक आहे? ही जी फूड वेब आपण बघितली तर याच्यामध्ये बॅलन्स असणं अतिशय गरजेचं आहे. जर इफ नंबर ऑफ प्रोड्युसर लेस दॅन द नंबर ऑफ कन्झ्युमर, काय होईल, इट विल बी द रिझल्ट इन टू ड्राफ्ट लाईक सिच्युएशन, डझंट इट? जर प्रोड्युसर कमी पडलेत आणि त्याला खाणारे जास्त राहिलेत तर ड्राफ्ट होऊ शकतो. इफ अपेक्स कन्झ्युमर लाईक टायगर किल ड्यू टू हंटिंग, द सेकंडरी कन्झ्युमर लाईक डिअर वूड इन्क्रीज इन नंबर्स. मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण वाघसिंहांची जर हंटिंग केली, शिकार केली, तर त्या वाघसिंह खाणारा जो गट, वाघसिंह हे ज्यांना खातात तो जो गट आहे, शीप आहे, घोट आहे, अनेक प्रकारचे डिअर, काऊ, बफेलो यांची संख्या वाढेल.
मग यांची संख्या वाढल्यामुळे काय होणार आहे, देअर पॉप्युलेशन विल इन्क्रीज रिझल्टिंग इन टू ओव्हरग्रासिंग. ते खूप काय खातील, झाडं झुडपं अन्न त्यांनासुद्धा जास्त लागेल खायला, ओव्हरग्रासिंग करतील अँड टोटल डिस्ट्रक्शन ऑफ ग्रासलँड. मग जमिनीचं परत काय होऊ शकतं, इरोशन होऊ शकतं. म्हणजे आपल्याला बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी आहे फूड वेबमध्ये. नाव मेक सम इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन्स while having a meal at home. Identify the trophic level of the various food item in your dish. Identify your own level in the chain. आता प्रत्येक घरामध्ये आपण अन्न खातो, मग अनेक प्रकारचे अन्न खाल्ले जातो. आपण आपल्या अन्नामध्ये वरण भात भाजी पोळी फिश मीट कर्ड डझंट इट डिफरंट टाईप्स ऑफ फूड वी ईट नाव. मग काही जे लोक राहणार आहेत हे फक्त काय व्हेजिटेबल्स फ्रूट्स वगैरे खाणार आहेत, म्हणजे ती काय झाली फर्स्ट ट्रॉपिक लेवल झाली. काही मिल्क खातील फिश ईट खाईल ती सेकंड ट्रॉपिक लेवल राहील. काही मिक्स खातील ज्याला आपण काय म्हणतो ओमनिव्होरस, म्हणजे व्हेज पण खातील आणि नॉन व्हेज पण खातील. तर त्यांची जी फूड लेवल राहणार आहे ती कुठली राहणार आहे, ऑमनिव्होरस किंवा मिक्स कंझ्युमर ज्याला आपण म्हणतो या टाईपचं नाव. द एनर्जी पिरॅमिड. पिरॅमिड म्हणजे काय, मनोरा. मग ऊर्जेचा मनोरा कसा राहणार आहे तर आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बघा 7.3 फिगर ट्रॉपिक लेवल. बी केअरफुली धिस ट्रॉपिक लेवल. हा पिरॅमिड आहे. पिरॅमिड म्हणजे काय, असा कमी कमी होत जाणारा ट्रायंगल डझंट इट. इथे काय राहणार आहे, बेस पार्ट मोठा राहणार आहे आणि वरती वरती तो काय होत जातो, शार्ट होत जातो. मनोरा ज्याला आपण म्हणतो. इच लेवल इन फूड चेन इज कॉल्ड अ ट्रॉपिक लेवल. लेवल म्हणजे काय, पातळी ज्याला आपण म्हणतो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला, फर्स्ट सेकंड थर्ड. ह्या लेवल म्हणजे पातळी दिलेली आहे. प्रत्येक पातळीमध्ये फूड चेन आहे आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत, ट्रॉपिक लेवल म्हणणार आहोत, पोषण पातळी म्हणणार आहोत. डझंट इट. each level of a food chain is called a trophic level. A trophic level is the step at which the organism obtain its food in the chain. पोषण पातळीमध्ये अन्न प्राप्त करण्याचा स्तर म्हणजे फूड चेनमध्ये. The amount of matter and energy gradually decreases from producer at lowest level to the top consumer at the highest level. हे फार मजेशीर आहे बघा. आता आपण कुठे, बेसला आहोत. बेसला काय वाईड पोर्शन आहे आणि ग्रॅज्युअली जसं जसं वर जाऊ तसं तसं डिक्रीजेस होणार आहे. कशामध्ये, ऑर्गॅनिझम्स मॅटर अँड एनर्जी दोघांमध्ये. म्हणजे ऑर्गॅनिझम्स पण कमी कमी होत जातील आणि त्यांचं अन्न पोषण जे आहे ते सुद्धा काय होत जाणार आहे, ग्रॅज्युअली लोएस्ट होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. आता बघा अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आपल्याला थोडीशी सायंटिस्टबद्दल इथे माहिती दिलेली आहे बघा. लिडेनमॅन इन 1942 स्टडीड द फूड चेन अँड एनर्जी फ्लो थ्रू इट. लिंडमन ह्या शास्त्रज्ञाने काय केलेली आहे, अन्न साखळी आणि त्यातील ऊर्जावहन यांचा स्टडी केलेला आहे. नाव चार्लेस इल्टॉन, अ ब्रिटिश सायंटिस्ट, फर्स्ट proposed the concept of the ecological pyramid in 1927 after his study of the tundra ecosystem of the Bear Islands in England. Hence, this pyramid is also called as एल्टोनियन पिरॅमिड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा हे जे काही ह्या शास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण ह्या ज्या डिफरंट टाईप्स ऑफ ट्रॉपिक लेवल बघितल्या आहेत ना, ह्या आपल्याला ह्या शास्त्रज्ञांमुळे कळाल्या. आपण जर संपूर्ण बायोस्फिअरचा आपल्या अर्थचा जर विचार केला तर आपल्या अर्थवरती सगळ्यात जास्त संख्या ही प्रोड्युसरची म्हणजे हरित वनस्पतींची म्हणजे प्लांटची. का बरं, तर ह्या प्लांटची संख्या जास्तच असली पाहिजे तरच बॅलन्स राहणार आहे. मग यांना खाणारे हर्बिव्होरस कमी होतील, ह्या हर्बिव्होरसला खाणारे कार्निव्होरस कमी होतील आणि परत ह्या दोघांना पण खाणारे ओमनिव्होरस अजून कमी होतील.
या पद्धतीने ह्या ट्रॉपिक लेवल डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये असतात. हा अभ्यास, हा स्टडी असाच जर राहिला तरच इकॉसिस्टीम बॅलन्स राहते. हे आपल्याला चार्लेस इल्टन ह्या ब्रिटिश सायंटिस्टने आपल्याला किंवा जगासमोर त्यांनी त्यांचा अभ्यास मांडलेला आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. नाऊ थिंक अबाउट इट. आता आपल्याला थोडंसं विचार करायचा आहे. कशाचा विचार करायचा आहे बघा. व्हॉट हॅपन टू द एनर्जी ड्युरिंग इट ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कन्झ्युमर. आपण बघितलं की हरित वनस्पतींकडून किंवा प्रोड्युसर ज्याला आपण म्हणतो, उत्पादकांकडून ऊर्जा काय करतात, सर्वोच्च भक्षकांकडे ट्रान्सफर होते, संक्रमित होते. तर व्हॉट हॅपन, त्या एनर्जीचं, त्या ऊर्जेचं काय होतं? डझंट इट नाऊ डज इट रिमेन ट्रॅप इन द अपेक्स कन्झ्युमर. अपेक्स म्हणजे सर्वोच्च भक्षकांमध्ये ती तशीच ट्रॅप अडकून राहते का? डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कन्झ्युमर टिल इट्स डेथ. मग मृत्यूपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये ती त्यात म्हणजे ती तशीच साठवून राहते का? याबद्दल आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. तर बघा काय होणार आहे. समजा आपण ग्रीन प्लांट घेतलं तर ग्रीन प्लांट हवेमध्ये एअर सोडते, वॉटर वेपर सोडते, टेम्परेचर डिक्रीज करण्याचं काम करते. म्हणजे सम ऑफ इट इज कन्वर्टेड इन टू हीट अँड लॉस टू एन्व्हायरमेंट. डझंट इट. नाऊ सेकंड थिंग, अपेक्स कन्झ्युमर डाय झाले तर देन धिस कन्झ्युमर इट बाय सॅप्रोफाइट अँड आफ्टर डिकम्पोजिंग बॅक्टेरिया. These bacteria decomposers part converted into organic compound and it back into simple carbon compounds, and these carbon compounds also mix in soil, water and air like that. Now use your brain power. थोडंसं आपल्याला त्यांनी डोकं वापरायला सांगितलेलं आहे. What would happen if the energy remained trapped in body of apex consumer even after their death? सर्वोच्च भक्षकामध्ये त्यांनी घेतलेली जी एनर्जी जी आहे ती जर तशीच राहिली त्यांच्या मृत्यूपर्यंत. What will happen if there were no decomposers like microbes and fungi in nature? आता डिकम्पोजर्स म्हणजे काय? विघटक कोण आहेत आपल्याकडे? मायक्रोब्स, सूक्ष्मजीव आहेत, आणि फंगी ज्याला आपण बुरशी वगैरे म्हणतो. तर हे काय करतात? ह्या डिकम्पोजर्स म्हणजे त्यांचं विघटन करून टाकतात. आता हे जर नाहीच राहिले निसर्गामध्ये तर काय होईल? आहे त्या वस्तू जशाच्या तशा ॲज इट इज राहील. म्हणजे काय होईल बघा, जर असं झालंच नाही, हे या पद्धतीने जर आपण विचार केला, असं जर झालंच नाही तर काय होणार आहे? डिकम्पोजर सबस्टन्स विल नॉट डिग्रेडेबल. जे नष्ट व्हायला पाहिजे होते ते जो कचरा आहे, वेस्ट आहे, फळांची सालं आपण फेकून दिली, ती जर डिकम्पोज झाली नाही तर ती काय राहणार आहे? स्टे रिमेन ॲज इट इज. डझंट इट. मिनरल सायकल ज्याला आपण म्हणतो ती डिस्टर्ब होणार आहे. बायोजिओ केमिकल सायकल्स आहेत ज्या आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत, ते डिस्टर्ब होणार आहेत. त्याच्यानंतर एंटायर अर्थ विल कन्व्हर्टेड इन टू अ बिग हीप. पूर्ण पृथ्वीवरती काय होणार आहे? मोठे मोठे काय होणार आहेत? उकिरडे ज्याला आपण म्हणतो, कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचून जाणार आहेत. कशामुळे? मायक्रोब्स आणि फंगी या टाईपचे डिकम्पोजर जर राहणार नाही तर. थोडंसं बघूया बघा. फिगर 7.4 पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲन अक्वॅटिक इकॉसिस्टीम. जलीय परिसंस्थेची आपल्याला इथं एक पिरॅमिड दिलेली आहे. नाऊ बघा, फिगर 7.4 shows the energy transfer that takes place at each tropic level. each tropic level वरती आपल्याला काय दिलेली आहे? एनर्जी लेवल दिलेली आहे. There are different level of energy exchange in food chain. The initial quantity of food energy goes on decreasing at एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. आपण मगाशी पण बघितलं होतं ट्रॉपिक लेवलमध्ये की जसं जसं आपण मनोऱ्याकडे किंवा पिरॅमिडच्या वरच्या लेवलवरती जातो तसं तसं काय होणार आहे? डिक्रीजिंग होणार आहे. काय डिक्रीजिंग होणार आहे? एनर्जी. डझंट इट. एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग टू द नेक्स्ट लेवल. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीज फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. बघा हे फार इम्पॉर्टंट आहे. इथे 10,000 आहे, इथे 1000 आहे, 100 अँड 10,100. म्हणजे ही काय झाली? एनर्जी डिक्रीज झाली. नॉट ओनली एनर्जी डिक्रीज बट ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम धिस पिरॅमिड level. Doesn't it? Both factors are decreasing. This pattern of
energy exchange in an ecosystem is called. See, pyramid of energy in an ecosystem. Aquatic इकोसिस्टीम आपण बघतोय बघा. आता ह्या अक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये एक्सचेंज होणार आहे काय एनर्जी अँड ऑर्गॅनिझम्स नंबर ऑल्सो डिक्रीजेस. 10,000 किलो कॅलरी, 1,000 किलो कॅलरी, 100 किलो कॅलरी अँड टॉपला किती राहिली फक्त 10 किलो कॅलरी. मीन्स एनर्जी डिक्रीजेस ॲज वेल ॲज organisms are also decreases. Both types level decreases. Energy goes on decreases at level of energy exchange. Similarly, the number of organisms also decreases from the lowest level to the highest level. This pattern of energy exchange in an ecosystem is called a pyramid of energy. ऊर्जेचा मनोरा आपण याला म्हणणार आहोत. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर, थोडंसं थिंक यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपण बघितलं होतं का, त्याचंच इथे आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अपेक्स कंझ्युमर्सचं डेथ झाल्यानंतर काय होणार आहे, देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. ते त्यांची एनर्जी कोण वापरणार आहे आता, डिकम्पोजर्स. फंगी अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजर्स द बॉडीज ऑफ डेड ॲनिमल्स. They are called decomposers, doesn't it? Microbes and fungi are decomposers. ते अपेक्सची बॉडीमधली एनर्जी डिकम्पोजर्स वापरतील. इन द प्रोसेस ऑफ ऑप्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेनिंग ऑफ ऑर्गॅनिझम, डिकम्पोजर्स कन्व्हर्टेड देम इंटू सिम्पल कार्बन कंपाऊंड्स. आता डिकम्पोजर्सने जे सगळं विघटन करून टाकलं बॉडीचं, मग त्याच्यापासून काय तयार झालेत, सिम्पल कार्बन कंपाऊंड्स तयार झाले. दिस सबस्टन्सेस इझिली मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉईल फ्रॉम वेअर दे आर अगेन ॲब्सॉर्ब बाय प्लांट्स अँड इनकॉर्पोरेटेड इंटू द फूड चेन. ही काय एक प्रकारे सायकल आहे. परत काय होणार आहे, कंपोजर्स होईल, त्याचे साधे कार्बन कंपाऊंड्समध्ये त्याचं रूपांतर होईल. मग जमिनीमध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये ते मिक्स होतील. परत वनस्पती त्यांचं श्वसन करून घेईल. परत वनस्पतीवरती फर्स्ट ट्रॉपिक लेवल, परत सेकंड ट्रॉपिक लेवल, या पद्धतीने हे सायकल चालूच राहणार आहे. नाऊ यू कॅन नाऊ सी दॅट ड्यू टू फूड वेब फॉर्म बाय द व्हेरियस मोड ऑफ न्यूट्रिशन, एनर्जी अँड व्हेरियस न्यूट्रियंट्स सर्क्युलेट कंटिन्युअसली इन द इकोसिस्टीम, डझंट इट. आता मी म्हणल्याप्रमाणे आपल्याला यावरून असं लक्षात येतं की सजीवांचे विविध पोषण प्रकारानुसार मोड ऑफ न्यूट्रिशन्स, त्याच्यानंतर एनर्जी ऊर्जा आणि व्हेरियस न्यूट्रियंट्स अन्न साखळ्यांप्रमाणे पोषक द्रव्य परिसंस्थेमध्ये काय केले जातात, प्रवाहित केले जातात कंटिन्युअसली. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन अँड इकोसिस्टीम. हे तर आपल्याला माहितीच आहे. एकमेव ऊर्जा स्रोत आहे आपला सन, डझंट इट. नाऊ ग्रीन प्लांट ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम ऑफ द सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. हरित वनस्पती काय करणार आहे, त्या सोलर एनर्जीला अन्न साठ्यात साठवून ठेवणार आहे. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर दिस एनर्जी इज पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट. आता डिकम्पोजर हा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे. त्याच्या आधी काय येणार आहे, सेकंड कंझ्युमर येणार आहे. मग ती एनर्जी त्या सेकंड कंझ्युमरकडे जाईल आणि मग नंतर कुणाकडे येईल, डिकम्पोजर्सकडे येईल. म्हणजे काय होते, ट्रॉपिक लेवलनुसार एनर्जी व्हॅरी होते. डिकम्पोजर्स डिसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. त्याच्यानंतर परत डिकम्पोजर्सकडून ती एनर्जी म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये काय होते, ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. हाऊ एव्हर नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर रिटर्न टू द सन. बघा, सनकडून आलेल्या एनर्जीचा थोडासुद्धा भाग परत रिटर्न गेलेला नाही आहे. काय झालेला आहे, वनस्पती म्हणजे प्रोड्युसरने घेतला, त्याच्यावरती अवलंबून फर्स्ट ट्रॉपिक लेवलने घेतला, त्याच्यावरती जे सेकंड ट्रॉपिक होते त्यांनी ती एनर्जी रिक्वायर्ड केली. त्याच्यानंतर अपेक्स कंझ्युमर जे होते त्यांनी ती एनर्जी ॲक्सेप्ट केली. सॅप्रोफाईट
आणि नंतर डिकम्पोजर्स. रिटर्न परत सनकडे एनर्जी गेलेली नाही. हेन्स सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रेफर टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. यालाच आपण काय म्हणतो, एकेरी किंवा एकेरी वाहतूक किंवा वन वे ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी असं आपण म्हणतो. नाव व्हाय यूज युअर ब्रेन पॉवर. थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारलेली आहे. व्हाय आर द नंबर ऑफ टेरिटोरियल कन्झ्युमर्स ऑर अपेक कन्झ्युमर ऑलवेज लेस दॅन दोज ऑफ अदर कन्झ्युमर्स. आता अपेक्स कार्निवरस कुठे आहेत, सगळ्यात वरती टॉपला आहेत, बरोबर आहे. त्यांची जर संख्या वाढली तर बाकीच्यांचं काय होईल. तर आपल्याला माहिती आहे आत्तापर्यंत आपण एवढ्या अभ्यास केला, ट्रॉपिक लेवल समजून घेतल्या. तर लोअर ट्रॉपिक लेवल शुड बी मोर दॅन द अप्पर. खालची कशी राहणार आहे, मोर राहणार आहे वरच्यापेक्षा. प्रे शुड ऑलवेज मोर इन नंबर दॅन द प्रेडेटर. भक्ष नेहमी भक्षकांपेक्षा काय राहणार आहे, जास्तच राहणार आहेत. इन दिस वे द बॅलन्स अँड इक्विलिब्रियम नेसेसरी इन ॲन इकोसिस्टम. दॅट्स वाय अपेक्स कार्निवरस ऑलवेज लेस दॅन देअर कन्झ्युमर. डझंट इट. नाऊ इन्स्टिट्यूट ॲट वर्क. थोडंसं आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट दिल्ली वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1980 अँड इज इव्हॉल्व्ड मेनली इन रिसर्च, ट्रेनिंग अँड अरेंजिंग वर्कशॉप अँड सेमिनार्स. 1980मध्ये ही जी इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटची दिल्ली येथे संस्था स्थापली गेली आहे. तर ती काय करत असते, रिसर्च संशोधन करते, प्रशिक्षण देते आणि सेमिनार वर्कशॉप वगैरे करत असते. दिस इन्स्टिट्यूट हॅज पब्लिश द इंटरनॅशनल इन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. ह्या संस्थेने फक्त एवढंच काम केलेलं नाही आहे, तर इन्सायक्लोपीडियासुद्धा तयार केलेला आहे. मोठा ग्रंथ जो आहे इन्सायक्लोपीडिया तो सुद्धा प्रकाशित केलेला आहे. इन दिस वे वी हॅव अंडरस्टँडिंग द फूड chain and food web. Next period we have seen that different types of biogeochemical cycles. भेटूया पुढच्या पिरियडला. तोपर्यंत नमस्कार.